आमची शाळा. 4 मित्रांची लहानपणीची कथा. ते एकाच वर्गात होते. त्यांचे नादानपणाची कथा. मित्रांनो, ही कथा तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला तुमचे लहानपण आठवण. तर मित्रांनो, कथेची सुरुवात करतो. माझे 3 मित्र होते, 14-15 वर्षाचे. तर त्यांचे नाव विशाल, रवी आणि आकाश असे होते. आम्ही राहत तर एकाच कॉलनीत होते, पण आमची घरे 2-3 गल्ल्या सोडून होते. पण मला ते तिघे जण जीवच खूप लावायचे. माझी त्यांच्या सोबत मैत्री वर्ग 2री पासून आहे, पण आता आम्ही वर्ग 10वीत आलो. पण त्यांनी मला कधीच दुखवले नाही आणि कधीच मला भांडले पण नाही. तर आमच्या जीवनात येतो तो दिवस जिथून ह्या कथेची सुरुवात झाली होती. तर गुरुवारचा दिवस होता. मी सकाळी 4ला उठलो होतो आणि 6 वाजेपर्यंत मी अभ्यास केला आणि मग शाळेत जायचे होते. तर 6 वाजता आंघोळ करून आवरून बसलो होतो माझ्या मित्राची वाट बघत, कारण माझे मित्र मला रोज सकाळी घ्यायला यायचे. मग माझे मित्र आले आणि मी त्यांच्यासोबत शाळेत गेलो आणि मग वर्गात बॅग ठेवले आणि बाहेर ग्राउंडमध्ये येऊन थांबलो, कारण परिपाठाची वेळ झाली होती. मग काय, परिपाठ सुरू होतो आणि मग परिपाठ खतम होतो आणि मग आम्ही वर्गात गेलो. तर पहिला पिरियड गणिताचा असायचा. तर आमच्या सरांनी बीजगणित शिकवले आणि मी गणितामध्ये थोडा हुशार होतो. तर सरने मला फळ्यावरती गणित सोडायला लावले. मग काय, पहिला पिरियड असाच गेला आणि मग दुसरा पिरियड होता हिंदीचा. हिंदीचे सर आमचे सगळ्यात आवडतीचे होते. तर मग हिंदीचे सर आले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली. तर आम्ही 4 मित्र सोबतच बसायचो. आमचे बेंच मागे पुढेच होते. तर होतं असं की सर शिकवत असतात, तर सर तो शब्द बोलतात जो शब्द विशालची आम्ही चीड ठेवली आहे. मित्राची चीड निघली म्हणजे कोणी पण हसणारच. तर आम्हाला पण कंट्रोल नाही झाले आणि आम्ही पण 4 जण जोरात हसलो. मग काय, पूर्ण वर्गाची नजर आमच्याकडे. मग सर चिडले आणि म्हणे, बावळटांनो बाहेर व्हा. मग आम्ही सॉरी म्हणलो, तरी पण सरनी आम्हाला बाहेर काढले. मग आम्ही 4 जण मित्र बाहेर गेलो आणि बसलो. आम्हाला वाटले काय आजच्या दिवस बाहेर थांबवतील, पण गोष्ट इतकी बिघडली की आम्ही हसलो तर आमच्या मित्र विशालवरतीच होतो. पण आम्ही बाहेर असताना वर्गात काही मुलांनी सरला असे भडकवले की सर, हे 4 जण तुम्हाला हसले, तुम्हाला चिडवत होते ते आणि तुमच्या विषयी खूप घाणघाण बोलते ते. मग सरच्या मनात आमच्या विषयी असा राग निर्माण झाला की लेक्चर खतम झाले आणि सर आमच्याकडे आले आणि म्हणे, आजच्या बाद तुम्ही माझ्या लेक्चरला बसायचे नाही असे म्हणून सर निघून गेले. मग आम्हा 4घांना खूप मोठा झटका बसला. मग सर गेल्यावर आम्ही वर्गात गेलो आणि मग काय, 3रा लेक्चर चालू झाला आणि मग काय, असे लेक्चर खतम झाले आणि मग आमची जेवणाची सुट्टी झाली आणि मग आम्ही जेवण केले. पण आमच्या डोक्यात हिंदीच्या सरचाच विचार चालू होता. मग आम्ही मित्रांनी ठरवले की आपण सरकडे जाऊ आणि माफी मागू आणि का हसलो त्याचे कारण सांगू. मग आम्ही सरकडे जाणार तर सर एका वर्गात गेले आणि मग आम्ही काही वर्गात गेलो नाही. मग आम्ही आमच्या वर्गात येऊन बसलो आणि मग काय, बाकीचे पण लेक्चर झाले आणि शाळा सुटली. मग होतं असं की खूपच मोठी गर्दी होती आणि कोणीतरी कागदाचा बॉल मला मारून फेकतो. मग मी तो बॉल उचलतो. मग बॉल माझ्या हातात आणि हिंदीचे सर माझ्याकडे बघतात आणि मग आम्हाला बोलवले आणि मग माझा कान ओढला आणि म्हणे, बावळ, तुला अक्कल आहे का? मी काय तुझ्या मजाकचा आहे का? मला कागदाचे बॉल मारत आहे. मग मी सरला काही म्हणणार की सरने मला जोरात लोटले आणि म्हणे, माझ्या लेक्चरला तुम्ही 4 कधीच नाही दिसले पाहिजे. मग काय, आमचा टाइम खराब चालू होता. काही न करता आम्ही सरच्या नजरेत आलो होतो. मग माझ्या डोळ्यातून पाणी आले. मी रडत होतो. मग आम्ही मित्र आपापल्या घरी आलो. मग माझे डोळे लाल झाले होते. मग माझ्या आईने बघितले आणि मग माझी आई म्हणे, तू कोणासोबत भांडण केले का? मी म्हणलो, नाही आई. मग माझी आई म्हणे, मग तू रडला का? मग मी आईला हिंदीच्या सरचा आणि आमचा पूर्ण किस्सा सांगितला. मग आई म्हणे, चल फ्रेश हो
आणि जेवण कर, तुला ट्युशनला जायचे आहे. मग मी जेवण केले आणि मग मी बसलो तर माझे मित्र आले मला घ्यायला. आम्हाला ट्युशनला जायचे होते. मग माझी आई म्हणे की आज शाळेत जे झाले ते तुझ्या मित्राला विचारते. मग मी माझ्या आईला म्हणलो, कशाला विचारते? माझे मित्र परत माझी मजा घेतील की? लहान मुलासारखं आईला सांगतो. मग ट्युशन तर मला सगळ्यात आवडायचे. मी किती पण बिमार असलो तरी ट्युशनला सुट्टी मारत नव्हतो, कारण समजत तर काहीच नव्हते, पण प्रेम होते माझे एका मुलीवरती. आता मी आठवतं तर मला स्वतःवर हसू येते की 14-15 वर्षामध्ये मला प्रेम झाले होते. प्रेमच नाही तर पूर्ण सिद्धत होती माझी की ती पाहिजे. पण एक बात होती त्या वयात की मन हे पूर्ण निस्वार्थी होते. तिचे नाव मीनाक्षी होते. ती सायकलवरती यायची आणि मी तर पूर्ण ट्युशनमध्ये फेमस होतो, कारण माझ्या मित्राला माहिती होती की मीनाक्षी याची क्रश आहे म्हणून. मग मित्रामध्ये मी असा होतो जसं मी सिनेमाचा हिरो आहे. जसे हिरोचे मित्र असते तसे पण त्यांचे सपोर्ट बस ट्युशनमध्येच होते, कारण मित्र सपोर्ट फक्त तेवढ्याच टाईम करायचे. मला भाऊ करायचे. आमचे ट्युशनचे सर माझी मजा घ्यायचे, पण एक बात होती माझी की अभ्यास करायचा आणि सगळ्यात पुढे राहायचे. मग आम्ही ट्युशनमध्ये पोचलो आणि पोचल्या पहिले माझी नजर पार्किंगमध्ये पडली होती, कारण पार्किंगमध्ये तिची सायकल उभा राहायची आणि सायकल दिसली म्हणजे ती आली आहे आज. लय खुशी होत होती. मग आम्ही वर्गात गेलो आणि मग आमचे सर म्हणे आले हिरो. मग सगळे माझ्यावरती हसत होते आणि ती कधी हसली नाही माझ्यावरती. मग काय होते, आम्ही आमच्या जागेवरती बसलो आणि मग आमच्या सरनी बघितले की मुलं थोडे टेन्शनमध्ये आहे, तर यांना थोडे फ्रेश करणं पडन. मग आमचे सर टार्गेट मलाच करायचे. मग म्हणायचे हिरो कोणता विषय शिकवायचा, तू म्हणशील तो शिकव. मग असे म्हणले की पूर्ण वर्ग मुलं मुली खूप हसत होते. मग सर बघायचे की आता मुले फ्रेश झाली. मग सर शिकवायचे. त्यांचे शिकवणे असे होते की लगेच समजायचे. मग काय ट्युशनचा तो दिवस असाच अभ्यासामध्ये गेला. मग काय ट्युशन सुटले आणि मग आम्ही घराकडे निघालो. मग काय आमच्या मित्राच्या गप्पा हिंदीच्या सरच्या चालू होत्या की यार आता कसे करायचे आपण. सरच्या समोर जितके चांगले व्हायचे प्रयत्न केले पण काहीच फायदा नाही झाला. हा कागदाचा बॉलचा किस्सा नसता घडायचा यार. मग कोणी म्हणे आपण असं करू, कोणी म्हणे सरपंच सरला आमच्याविषयी अशी गलतफहमी झाली आहे की सर माफ करणारच नाही. मग काय आम्ही गप्पा करत घराच्या जवळ आलो. मग विशाल म्हणे काही खेळायचे आहे का आज. मग मी नाही म्हणालो, कारण माझा मूड खराब झालेला होता. मी नाही म्हणलो आणि मग आम्ही आपल्या घरी आलो आणि मग काय मी हातपाय धुतले आणि किचनमध्ये गेलो. मग काय टोपल्यात अर्धी पोळी पडलेली होती ती खाल्ली आणि आईला म्हणलं आई अर्धीच पोळी. मग आई म्हणे अरे 5 पोळ्या होत्या, त्या टप विकायला घेऊन आल्या होत्या 2 मुली. मी त्यांना जेवण दिले. खूप थकल्या होत्या. मग आई म्हणे डब्यात चिवडा आहे तो खा, मी आता स्वयंपाक करणार आहे. मग मी TV लावली आणि मग गाणे ऐकता चिवडा खाल्ला. मग काय संध्याकाळ होऊन गेली आणि मग माझे बाबा आले कामावरून. मग माझे बाबा मला म्हणे टीव्हीचा आवाज कमी कर. मग मी टीव्हीच बंद केली आणि मग अभ्यास करत बसलो आणि मग माझा अभ्यास डायरेक्ट जेवणाच्या टायमापर्यंत चालला. मग माझी आई मला म्हणे जेवण
जेवण करून घे. मग मी आणि माझे आई वडील आणि माझी छोटी बहीण आम्ही मिळून जेवण केले. आईने मस्त वरण भात पोळी आणि वांग्याची भाजी बनवली होती. मग मी जेवण केले. मग 9 वाजले होते. मग मी अर्धा तास गल्लीमध्ये टाइमपास केला. मग मी 9:30 ला झोपलो. सगळे म्हणायचे की हा किती लवकर झोपतो, पण मी दररोज सकाळी 4ला उठायचो अभ्यासाला. 4 ते 6चा टाईम मला खूप आवडायचा, कारण त्या टायमाला माझे अभ्यासामध्ये मन चांगले लागायचे. मग काय 6 वाजता मी आंघोळ करायचो आणि मग शाळेचे कपडे घालून नाश्ता करून आवरून बसायचो आणि मग माझे मित्र येईपर्यंत इंग्लिशचे शब्द पाठ करायचो. मग माझे मित्र आले आणि मग मी आई वडिलाच्या पाया पडायचो. पाया पडायचं म्हणजे मी काही जास्त हुशार नव्हतो आणि मला जास्त काही समजत नव्हते, पण आमच्या सरनी ती आदत लावलेली होती. सरनी सांगितले होते. मग आम्ही 4 मित्र मस्त शाळेत जात होतो आणि मग आम्ही शाळेत पोचलो आणि मग पहिली नजर पडली हिंदीच्या सरकडे. ते आमच्या चौघाकडे बघून आमच्या प्रिन्सिपल सरला काहीतरी सांगत होते. आम्ही घाबरलो आणि मग चूक तर काहीच नव्हती आमची, पण त्या सरचा सगळ्यात जास्त भीव वाटायचं. मग काय आमचा परिपाठ चालू होता, पण लक्ष त्याच्यामध्ये नव्हते, कारण मनात भीव वाटत होते की हिंदीच्या सरांनी प्रिन्सिपल सरला आमचे नाव सांगितले. आता ते माईकमध्ये नाव घेऊन आम्हाला समोर बोलवता का, पण तसे काही झाले नाही आणि परिपाठ खतम झाला आणि आम्ही वर्गात आलो. मग वर्गात आलो आणि मग पहिला पिरियड होता गणिताचा. तर आज सर बीजगणित शिकवणार होते. मग आम्ही चौघांनी ठरवले होते की जितके होईल तितके चांगले राहायचे, मस्ती करायची नाही. मग आम्ही पूर्ण लक्ष अभ्यासाकडे दिले आणि मग सगळे ठीक होते, पण मनात एक संताप चालू होता की यार, हिंदीच्या सरनी आमचे नाव प्रिन्सिपल सरला सांगितले, पण आतापर्यंत आम्हाला बोलवायला का नाही आले. मग असेच लेक्चर खतम झाले आणि मग आला तो लेक्चर हिंदीच्या सरचा. आम्ही म्हणलो यार, आता काय करायचे. सर तर आपल्याला त्यांच्या लेक्चरला बसू देणार नाही. याच्यामध्ये सरची पण काही चूक नव्हती आणि आमची पण काही चूक नव्हती. चूक होती त्या टायमाची आणि आमच्या विषयी भडकवणाऱ्याची. मग सर वर्गात आले आणि म्हणाले, तुम्ही चौघांना काय सांगितले होते की माझ्या लेक्चरला बसायचे नाही. मग आम्ही सरला आता नाही करणार आम्ही तसे. मग सर म्हणतात, मला हसले, मला चिडवले. मी तर कालच विसरलो होतो, पण तुम्ही काल शाळा सुटल्यावर मला कागदाचे बॉल मारून फेकले. जा तुम्ही बाहेर, मला माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. मग आम्ही म्हणलो, सर आम्ही भी तर तुमचे विद्यार्थी आहे. सर म्हणे, माझा टाईमपास नको करा, जा तुम्ही वर्गाच्या बाहेर. मग आम्ही समजून घेतले की सरला चांगलीच गलतफहमी झाली आहे. मग आम्ही वर्गाच्या बाहेर आलो आणि मग विचार करत बसलो की काय करायचे. पण झाले असे की आम्ही सगळ्यात जास्त घाबरलो, कारण प्रिन्सिपल सर आमच्याकडे येत होते. आम्ही म्हणलं, आता काय करायचे. सर विचारतील की का बाहेर बसले, आणि जर हिंदीच्या सरनी पण आपले नाव सांगितले असेल तर मग कसं करतो. मग आम्ही ठरवले की आपण वर्गात जाऊ, काही पण कारण करून मध्ये. पण आम्ही वर्गात जाणार की एका मुलाने वर्गाचे दार लावून घेतले. त्याचा आम्हाला खूप राग आला की हा का आमच्यावरती इतका जळतो. पण आता विषय महत्त्वाचा त्याचा नव्हता. विषय हा होता की, तर मित्रांनो, याची पुढची कथा उद्या येणार आहे. काय होईल, प्रिन्सिपल सर येत आहे, तर बघू पुढील भागात.